केंद्रीय नेतृत्वाची राज्य भाजपच्या कामगिरीवर नजर आहे। विधानसभा निवडणुकीसाठी माहिती घेण्यास सुरुवात झाली। आताची ब्रेकिंग बातमी येते, भाजपमधल्या दुर्लक्षित नेत्यांना दिल्लीतून संपर्क साधण्यात आलाय। यामध्ये भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव लवकरच मुंबईत येत असून जुने नेते पदाधिकाऱ्यांशी हे दोन्ही नेते चर्चा करणार आहेत आणि चर्चेअंती अंतिम अहवाल जो आहे तो केंद्रीय नेतृत्वाला सोपवला जाणार आहे आणि अहवालानंतर केंद्रातून एक ॲक्शन प्लॅन तयार केला जाणार आहे। विधानसभेच्या दृष्टीने ही सगळी आता भाजपकडून जोरदार तयारी सुरू झालेली आहे। दुर्लक्षित नेत्यांना दिल्लीतून संपर्क साधला जातोय। आमचे प्रतिनिधी तुषार उपनवार आपल्या सोबत आहेत। थेट तुषारकडे जाऊया। तुषार, लोकसभेमधल्या पराभवानंतर आता विधानसभेसाठी भाजप केंद्रातूनच सज्ज झालेली आहे। सगळ्या दुर्लक्षित नेत्यांना म्हणजे राज्यातल्या दुर्लक्षित नेत्यांना हे सगळे संपर्क साधणार असल्याचं कळतंय। यामध्ये कोणाकोणाची नावं समोर येत आहेत? मनाली, लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला महाराष्ट्रामध्ये जो सेटबॅक बसला त्यानंतर स्वतः देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांसोबत आपल्याला बैठका आणि विचारमंथन करताना पाहायला मिळालं। त्यानंतर दिल्लीमधून 2 प्रमुख केंद्रीय मंत्र्यांना महाराष्ट्रामध्ये आपल्याला प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत। त्यापैकी भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव हे पुढच्या आठवड्यात महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत। या दरम्यान ते स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्यासहित सर्व भाजपाच्या कोर सदस्यांसोबत आपल्याला संवाद साधताना पाहायला मिळतील। देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र भाजपाचे या ठिकाणी प्रमुख नेते म्हणून समजले जातात, मात्र त्या व्यतिरिक्त भाजपमधले असे काही चेहरे आहेत, जे ज्येष्ठ चेहरे आहेत, त्या व्यक्तींसोबत देखील आपल्याला भूपेंद्र यादव असतील, अश्विनी वैष्णव असतील, केंद्रीय नेतृत्व आपल्याला संवाद साधताना पाहायला मिळणार आहे। त्यामुळे नवे काय उणिवा त्यांच्यासमोर येत असेल आणि विधानसभा निवडणुकीला सामोरं जाताना काय नेमका ॲक्शन प्लॅन असावा या संदर्भात देखील आपल्याला चर्चा करताना ते पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे भाजप आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला पूर्ण शक्तीशी लागल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये विधानसभा निवडणूक भाजपासाठी खूप महत्त्वपूर्ण अशी निवडणूक असणार आहे। त्यामुळे भाजप नेमकं काय ॲक्शन प्लॅन तयार करते याकडे मनाली सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। तुषार तुम्ही असंच सोबत राहा। आणि आणखी एक ब्रेकिंग बातमी येते, ती म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झालेले आहेत। तर बँकर्स आणि खरीप हंगामासंदर्भात आढावा बैठक होतीये। पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी तुषार उपनवार यांच्याकडे। तुषार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आपल्याला बँकर्स आणि या ठिकाणी खरीप हंगामासंदर्भात आपल्याला आढावा घेताना पाहायला मिळतात। यामध्ये पीक विमा योजना असेल, त्याचप्रमाणे खतांची उपलब्धता, नेमकं राज्यामध्ये किती बियाणं आहे, त्याची उपलब्धता किती आहे, त्याचप्रमाणे ज्या बँका आहेत, ज्या बँका अनेक आपल्याला शेतकऱ्यांना कर्ज देताना पाहायला मिळत नाही, त्या संदर्भात अधिकाऱ्यांची बैठक आहे। या बैठकीमध्ये प्रामुख्याने आकडेवारीचं प्रेझेंटेशन देखील दिलं जाणार आहे। बँकांनी नेमकं आतापर्यंत किती कर्ज पुरवठा केलेला आहे, काय शेतकऱ्यांना कर्ज देताना अडचणी येत आहेत, त्याचप्रमाणे खरीप हंगामासंदर्भातली जी बैठक होणार आहे या बैठकीमध्ये पीक विमा योजना असेल किंबहुना अनेक भागांमध्ये खतांची उपलब्धता किती आहे, जे बियाणं आहेत त्यांची उपलब्धता किती आहे, त्याचा दर्जा कसा आहे, या संदर्भात अधिकारी स्वतः मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मार्गदर्शन करताना पाहायला मिळणार आहेत। आणि नेमकं मुख्यमंत्री आजच्या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना काय आदेश देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र आजची बैठक ही शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वपूर्ण अशी बैठक आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।